असे आपण निवेदन दिले, परंतु त्या निवेदनावर जिल्हा परिषदेने कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आपण जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा संघाच्या वतीने श्री अशोकराव भोसले, श्री PM पटवे व GS कोटलवार यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आणि ही याचिका आपण जुलैमध्ये दाखल केली होती आणि या याचिकेचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला प्राप्त झाला आणि त्या आदेशाची प्रत आपल्याला आज प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये न्यायालयाने जो निर्णय घेतला, प्रथमतः मी न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला। एक काल्पनिक वेतनवाढ दिल्यामुळे आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जो दिलासा मिळाला त्याबद्दल ॲडव्होकेट मठपती तसेच आमचे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी हे सुद्धा त्यास अभिनंदनास पात्र आहेत। आता दुसरी बाजू अशी आहे की आपल्याला निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर आपलं आता लक्ष जिल्हा परिषदेकडे वळवावं लागेल आणि त्या दृष्टीने आपली हालचाल सुरू आहे। आपला याचिकेतील क्रमांक 908 वर रीट पिटिशन क्रमांक 9291 श्री अशोक भोसले व इतर, त्यानंतर 926 गणपत शंकरराव कोटलवार, WP नंबर 9328 पांडुरंग मधुकरराव पटवे, WP नंबर 9238 अनुक्रमांक 911। तसं पाहिलं तर महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2 अन्वये एक वेतनवाढ सुधारित द्यायला पाहिजे होती, परंतु ती न दिल्यामुळे आपण न्यायालयात आपल्याला जावं लागले। न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे। सर्व याचिकाकर्ते यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।